नमबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही कशी होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतमाचा विवाह. सिद्धार्थ गौतमाचा विवाह कोणाशी झाला, कशा प्रकारे झाला ही माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग सुरुवात करूया. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली होती. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. दंडपाणी हा विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो संशयिक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनीच्या सहवासाची वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल अशी चिंता दंडपाणीला सतावू लागली. सिद्धार्थाखेरीज कोणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूच्या व तपस्व्याच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे का? यशोधरेला तशी मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्धांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळवण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती. पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही आनंद झाला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव असे ठेवण्यात आले राहुल. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना म्हणजेच सिद्धार्थ गौतमाने संसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला होता. तथापि याचबरोबर आशित मुनीची भविष्यवाणी त्याच्यासारखा पिछा पुरवित होती. शुद्धधनाला वाटत होतं की आशित मुनीने जे भविष्यवाणी सांगितली होती सिद्धार्थ गौतमाची ती तर खरी होऊ नये याची भीती असल्यामुळे त्यांनी काही योजना आखल्या होत्या. पुत्राला वाचविण्यासाठी शुद्धधन राजाने काही योजना आखल्या होत्या. त्या योजना काय होत्या हे आपण पाहूया. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच आशित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वेशीयक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी
3 राजमहल बांधले, एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षाची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उद्यान याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अति सुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला होता. तेव्हा शुद्धधन राजाने जीवनात सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनाने सांगितले होते. अंतपुरात ठेवाईच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली होती. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाघबगार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योगाचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटवू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याचा तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटविणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे, हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासारख्या अनेक तपस्व्यांना जिथे स्त्रियांनी कवडीमोल केले, तेथे ज्याचे यौन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. पहा, शुद्धधन राजांनी काय योजना आखल्या होत्या पुत्राला वाचविण्यासाठी ते आपण पाहिल्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या स्त्रियाला राजपुत्राला वश करण्यात यश आले की अपयश आले. राजपुत्राला वश करण्यात त्या स्त्रियांना यश येते का अपयश येते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.